वंदे मातरम मित्रांनो. दुसरा शनिवार रविवार आहे तर आमची लेक ही ही मोठी ही छोटी. माझे मित्र मला कॉलेजचे चिडवत असतात नेहमी. तर सेकंड सॅटर्डे संडे छकुली आली कॉलेजवरून, तर आम्ही थोडंसं पावसाळी पर्यटनाला निघालेलो आहे आणि आम्ही आज जाणार आहोत रंधा वॉटरफॉलला आणि थोडासा भंडारदारा परिसर पण फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आम्ही आलोय पांढुर्लीला एका हॉटेलमध्ये आम्ही मिसळ वडा रस्सा वगैरे घेतलेला आहे. ते आता खाऊन निघतो आणि आज एक नवीन रूटने जाणार आहे, सोनांबे मार्गे जाणार आहे, तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मित्रांनो, समोर जो दिसतोय तो सिग्नल बोटी हायवे आहे आणि आम्ही सायलीला हॉटेल मध्ये आलोय नाश्ता करायला. हे हॉटेलचे मालक आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं यांच्याकडं आरोचं शुद्ध पाणी आहे. तेच पाणी आता आम्ही पितोय. आम्ही कोणताही प्लास्टिकचा कचरा निर्माण होईल असं काही करत नाहीये. आणि कशी आहे मिसळ? एकदम मस्त, एकदम मस्त, एकदम. या रस्त्यावर आले तर साईलेल्या हॉटेलला नक्की या मिसळ वडा रस्सा खायला. मराठी माणूस पण कारागीर असतो बर का. जी शहरांमध्ये आपल्याला सवय लागली ना, राजस्थानी आचारी आपल्याला लागता, सगळे कारागीर राजस्थानी पाहिजे, बिहारी पाहिजे, युपी वाले पाहिजे, तर असं काही नाही आहे. बघा हे दादा स्थानिक आहे, मराठी आहे आणि बघा शेव बघा कसली कडक शेव काढलेली बघा. आता मित्रांनो, आता त्या दादांनी जी गरम गरम शेव काढली तेव्हा ते शेव काढताय ना, ती गरम शेव आम्ही आता इथं घेतलेली आहे. कशी आहे शेव? क्या बात आहे, मजा आली. हा Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. एकदम ग्रामीण भागातून आम्ही आता चाललोय आणि समोरच आता आपल्याला जो दिसतोय तो आहे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाला क्रॉस करून आम्ही आता पलीकडे जाणार आहे. यावरती दिसतोय तो समृद्धी महामार्ग बघा. इथं नदी पण आहे बघ ना. अरे हा रस्त्याने आलोय आपण 100%. हो. तर मित्रांनो, आता आम्ही ठाणगाव जवळ आलेलो आहे आणि हा एक सुंदर असा घाट आम्ही क्रॉस करून आलो आहे बघा. या घाटाने आम्ही वरती आलो आणि आम्ही आता ह्या पासच्या शेवटला आलेलो आहे, म्हणजे हायेस्ट पीकवर आलेलो आहे. अतिशय सुंदर सगळं नजारा आहे बघा, किती सुंदर आहे बघा. आणि इथले फुलं बघा, हे फुलं बघा, क्या बात आहे ना. कलर बघा त्याचा. इकडे का फोटो काढायला वरती गेली होती आणि वातावरण बघा. या रस्त्यावर कोणीच नाही, आम्हीच आहे फक्त. आणि बॅकग्राऊंड बघा, ते तिकडं कुठेतरी पांढुर्लीवरून आम्ही आता आलो आणि आता आम्ही कुठं चाललो आपण मित्रांनो. पक्ष्यांचा आवाज ऐका फक्त तुम्ही. आणि खालून तो हायवे येतोय बघा.
जबरदस्त. चला आला पाऊस, आला 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 पाऊस आला. नाही यार, मी तुला हे करायला लावलं होतं का? मी तुला हे आता आम्ही बिलकुल ह्या पर्वताच्या टोकावर आहोत आणि इथं अनेक पवनचक्क्या तुम्हाला दिसत आहे. अनेक पवनचक्क्या इथं इन्स्टॉल होण्याच्या मार्गावर आहे. आणि हा बघा शॉप, सावली बघा, पवनचक्कीची सावली जी खाली पडते. खूप विशाल असतं, खूप विशाल. इथे एका स्पॉटला थांबलो होतो आणि तुम्ही बघू शकता तिथे गाय बकरी वगैरे सगळे चरत आहे आणि इथे कोणताच कचरा नाही आहे ॲटलिस्ट आत्ता तरी. तर आय कॅन गॅरंटी की हे खूप हेल्दी फूड खात आहे हे सगळे गाय बकरी. तिथे समोर तुम्हाला प्लांटेशन दिसतील जे की खूप ऑर्गनाइज्ड आहे आणि अशी सेम शेती सगळीकडेच इथे दिसत आलेली आहे की इट इज व्हेरी ऑर्गनाइज्ड आणि खूप व्हरायटी पण आहे इथे. आणि बघा हे सगळे विंडमिल्स जे पॉवर जनरेशन करताय इथे पण आहेत. व्हेरी नाईस. वॉटर, लॉट ऑफ वॉटर. हवा पण खूप जोरात चालू आहे. सो आय एम नॉट शुअर आवाज येतोय की नाही, बट स्टील इट इज सो 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 प्रिटी. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, ओ माय गॉड. side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. दोन्ही बाजू डायरेक्ट खड्डा आहे. तुला जसा अस्थेटिक शॉट पाहिजे होता तसा तर नसेल आला कारण इट वॉज मोर लाईक सर्वायवल. कोंबण्यावरून जातील खाली, कोंबण्यावरून खाली जा. पिंपळगाववरून गावात गेले का कोंबण्यावरून खाली जायचं, पुढे पिंपळगाव लागत आहे.
बांधारा आहे मोठा आणि मग बांधारा आहे ते गावातून तसंच तिकडे निघायचं आणि मग तसा रस्ता आहे. मग आता इथून जाऊ का नको? नाही जा हळूहळू जा आता जायला असेल. याच्यापेक्षा कमी गाळ आहे का? हा गाळ होता त्याच्यापेक्षा इकडे कमी आहे का? नाशिक. आम्ही असंच फिरत तर मित्रांनो, आम्ही इकडनं ठाणगाव केळी मार्गे आम्ही येतोय आता. आणि हा घाट बघा, किती सुंदर घाट लागलेला आहे आम्हाला. हे बघा, एकदम जबरदस्त असा घाट आहे. आणि आम्ही इथं थोडंसं या टेकडीवर आलोय, थोडं ब्रेक रिलॅक्स घ्यायला. आणि मागे ही व्हॅली पण बघा, किती जबरदस्त. अशीच टेकडी होती ना, आपण आलो होते मध्ये तुमच्या बर्थडेच्या वेळेस आणि डायरेक्ट वरती गाडी हा हा हा. मधल्या टेकडीवर गाडी नेली. आणि आज थोडं सनलाईट पडतोय ना, इतकं सुंदर सगळे हिरवं गवत चमकतंय ना इथे. फोटो घ्यायला. डायरेक्ट येस सर. आहे निळवंडे धरण, जे की 5 ते 7 वर्षापूर्वी इकडे बनले असं डड्डूचं म्हणणं आहे. आणि इट इज सो बिग. बघ ना, त्याच्यावर सनलाईट इतकी छान रिफ्लेक्ट होती. इट इज लुकिंग सो क्यूट. बर का झिरवळ, ओ झिरवळ, एखादा टन चुकला नाही तर हा धरणात जाईल. तुम्ही दिंडोरीची विहीर जशी बुजवली तर धरण बुजू नका म्हणजे झालं. तुमचं काही खरं नाही. Damn, this is so pretty. Do you want to say anything? सुंदर आहे, मस्त आहे. फुल भरले, ते ऊन बघा ना किती सुंदर वाटतं त्याच्यावर आलेलं. फुल भरले, फुल. तर ह्या धरणामध्ये आय गेस दुसऱ्या कोणत्या तरी लोकेशन वरून पाणी आणलं जातं आणि तो तर समोर ब्रिज दिसतोय. मागे जे धरण आहे ना, त्याचा जो कॅनल येतो. हा, अच्छा, ओके. डॅमचा कॅनल इथे खाली आहे, तो दिसतो. एकच मिनिट. आणि त्या कॅनल साठी खास तो ब्रिज बनवलाय. एलिव्हेटेड जमिनीपासून वर जाणारा तो ब्रिज बांधलेला आहे. हा कॅनल आहे बघा, हा कॅनल चाललाय. कॅनल आहे. आणि हा कॅनल पुढे जाऊन त्या ब्रिज मध्ये जातो. ते ब्रिज जो दिसतोय तो फक्त त्या कॅनल साठी आहे. तर ते ब्रिज मध्ये बेसिकली पाणी ट्रान्सपोर्ट होतंय. हा, canal लोकांनी. म्हणजे कालवा, निळवंडे गावा कालवा. ओके. आत्ताच निळवंडे धरण आम्ही क्रॉस करून आलोय. आणि भात शेती या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आणि भात पण काय तर आपल्या घोटीचा, आपल्या भंडारदाराचा जो इंद्रायणी तांदूळ आहे त्याचा सुगंध आम्ही आत्ता घेतोय इथं. इतकं जबरदस्त आहे. आणि जो हिरवा रंग ह्या आता भात शेतीला आलेला, हा जो हिरवा दिसतोय तुम्हाला, म्हणजे डोळ्याला इतकं प्रसन्न करतोय, मनाला इतकं प्रसन्न करतोय. तर क्या बात आहे. फक्त तिथं खाली जाऊन मित्रांनो, ही जी कमान दिसते ना, तर ह्या कमानीच्या रस्त्याने गेलो तर निळवंडे धरणाकडे जातो. आणि ह्या छोटा शॉर्टकट आहे. इथून जर गेलो तर आपण राजूरला जातो. पण त्या ह्या रस्त्याने एक छोटासा मस्त धबधबा आहे, ह्या रस्त्याने पण जाता येतं, ह्या हायवेने पण जाता येतं. इथं आपल्याला आरोटे दादा आणि वाकचौरे दादा भेटलेले. आणि छकुलीकडे नंबर घेताय त्यांचा. त्यांना आपल्या SMBT संगमनेरला गेल्यावर कामात येईल त्यांना. मित्रांनो, तर आम्ही कोणतं गाव होतं हे मागचं? हां, हे गाव मागचं तळेवाडी गावाकडनं आम्ही राजूरकडे चाललो आहे. आणि हा समोर वॉटरफॉल बघा, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचता येणार नाही आहे,
कारण आमचा मुख्य उद्देश आहे रंधा वॉटरफॉल. एकदम जबरदस्त, क्या बात आहे. हा घाट आहे, ह्या घाटातून आम्ही राजूरकडे चाललो आहे, नंतर याला चाललो आहे. आणि हा समोर वॉटरफॉल बघा जो तुम्हाला आत्ता दाखवला ना, तो अतिशय जबरदस्त आहे. चला तर मित्रांनो, आता राजूर गावात पोहोचलेलो आहे आणि इथून रंधा वॉटरफॉल एक 15-20 किलोमीटर लांब आहे. तर राजूर गाव खरं तर कंदी पेढ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर हे कंदी पेढे आता आम्ही घेतोय, खातोय. चांगले पन्हाळे पेढेवाले. तर मित्रांनो, आता आम्ही रंधा फॉल्सच्या इथं आलेलो आहे. अनेक पर्यटक इथं आलेले आहे, खूप गर्दी इथे. आणि इथे हे जे मक्याचे भुट्टे त्याचे भरपूर दुकान आहे. तर समोर आहे रंधा वॉटरफॉल आणि नदीला पूर्ण प्रवाह आहे, पाणी फुल पाणी आहे. आणि इथं वेगवेगळे असे वॉच टॉवर्स बनवलेले आपण बघू शकता. वॉच टॉवर एक नदीमध्ये जातो, पण मूळ धबधबाचा तिकडे पुढे तो तुम्हाला दाखवतो आता. इथं हा जामकंद देखील विकायला आहे. तर मी पूर्वी खाल्लेला आहे, खाऊ आपण जाताना. तर हा आहे तो ट्रेल. आता इथून तर गेल्यावर आपल्याला चकुल इथे भुट्टा घ्यायचं, घे ना. एवढा पाऊस लागला नाही आम्हाला. आणि म्हणजे नाशिकवरून आम्ही असंच आतल्या रस्त्यांनी, खेड्यापाड्याच्या रस्त्यांनी येत होतो आणि कुठंच पाऊस लागला नाही. आणि आता रंधा फॉलला पोहोचलो तर इथं पाऊस सुरू झालेला आहे. वारं आणि हलका हलका पाऊस. संगमनेरला कोणती नदी आहे बाबा? संगमनेरला नदी कोणती आहे? प्रवरा नदी आहे. प्रवराच नदी, प्रवरा नदी व्हॅली दिसते ना. हा आहे रंधा फॉल. हा समोरून बघायचं आपल्याला आता. जाऊ. तर मित्रांनो, हा आहे रंधा फॉल. बघा कसा जबरदस्त कोसळतोय. आणि आता रंधा फॉलसाठी बेस्ट सीझन आहे. काही उत्साही पर्यटक खाली पण जात आहे. खरं तर असं केलं नाही पाहिजे, रिस्की आहे. पण कोण सांगणार, कोणाला कोण सांगणार. या इथपर्यंत आणते पुढं. आमच्या
एका ॲनिव्हर्सरीला आम्ही आलो होतो इथे आणि इथून आम्ही बोटिंग केली होती. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही गेलो होतो. तो समोर वॉटरफॉल आहे, इथं समोर आहे. तर मित्रांनो, हा बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे रंधा फॉलचा. तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण रंधा वॉटरफॉल तुम्हाला दिसतंय बघा. हा बेस्ट व्ह्यू आहे का नाही? जबरदस्त. मित्रांनो, ती जी बोटिंगचं हे दाखवलं ना, ते याच्या मागे आहे. आणि ह्या असं पाणी येतं, ही सरळ प्रवरा नदी जाते आणि इकडनं समोर ह्या बाजूला रंधा वॉटरफॉल. लोकेशन बघा, जबरदस्त. तुमना गाव ना शेतस. हा खरं तर बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे रंधा फॉलचा. आपण जे रंधा फॉलला आलो ते ह्या इथून आलो, या मंदिराच्या इकडनं असं हा सगळा ट्रेल आहे. आणि त्या इथं मेन जो रंधा फॉल आहे अतिशय सुंदर आहे आणि चांगल्या मोसम आहे, चांगला पाऊस झालेला आहे. तर नाशिकपासून इथे यायला साधारण 1.5 तास लागतो. तर रंधा फॉलला आलं पाहिजे. येस. हाऊ डू यू फाइंड रंधा फॉल? It is good. Like the falls is pretty, but it is very crowded. खूप सुंदर. क्राऊड तर येणारच आता, काय करणार. हा, but still it is nice though. छान. छकुली खूप दिवसानंतर कॉलेजमधून घरी आली होती आणि खरं तर ती तिथे संगमनेरला एकटीच असते आणि माझं फिरणं होतच असतं. त्यामुळं ह्यावेळेस मागच्या वेळेस फोपसुंडीला गेलो होतो. तर माझी आशा आहे की तुम्ही तो फोपसुंडीचा व्हिडिओ पाहिला असेल, पण तेव्हा पाऊस नव्हता जास्त, पण वातावरण झकास होतं. तर तो फोपसुंडीचा पण व्हिडिओ बघा, मी इथं आय बटनमध्ये तो देईल. आज इथं भंडारदारा परिसरात आलेलो आहे. आता रंधा फॉल आम्ही बघितलेला आहे. आता आम्ही अंब्रेला फॉल चालू आहे की नाही तो बघायला जाणार आहे आता. आणि आता अंब्रेला फॉलला पण जाणार आहोत आम्ही. अंब्रेला फॉल पण तुम्हाला दाखवतो आणि नंतर मग आम्ही घोटीमार्गे आम्ही नाशिकला निघून जाऊ. दोघांच्या गप्पा चालू आहे बरं का, सिक्रेट गप्पा. भंडारदऱ्याच्या इथे हरिश्चंद्र फोर्टची इथे वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे बेसिकली. तिथे इतकं ट्रॅफिक आहे कारण सॅटर्डे संडे म्हणून सगळेच लोक ह्या परिसरात फिरायला आले. तर पूर्ण ट्रॅफिक जाम झाला होता. तिथे कुठे कोणाच तरी ॲक्सिडेंट पण झाला आहे. तर दे आर ट्राईंग टू कॉल द ॲम्ब्युलन्स. पण इथे ट्रॅफिक मागेपर्यंत पण आहे, तिथे पुढे पण खूप लांबपर्यंत आहे. इथे लोक थांबले काय मला कळत नाही भाई. बद्दल बोल, लोकांमध्ये गाडवांबद्दल बोल. शून्य प्रमाणाचं सिविक सेन्स आहे. कारण जर तुम्हाला एक लेन असाइन केली आहे गाड्या पार्क करून गेलेले बघ, गाड्या पार्क करून गेले त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक अडलं आहे. ओके, आणि जर तुम्हाला एक लेन असाइन करून दिली तर प्लीज त्या लेन मधूनच चाला ना. तुम्हाला काय इकडे तिकडे जायचं आहे. मित्रांनो, आता आम्ही अंब्रेला फॉल जिथे आहे त्या पॉईंटवर आलेलो आहे. हे जे मागे दिसतंय धरण तुम्हाला, इथं तो अंब्रेला फॉल आहे. पण पाणी सोडलेलं नाही, त्यामुळं आत्ता ह्या क्षणी फॉल बंद आहे. आज तारीख काय? 8 तारीख आहे आज अंब्रेला फॉल बंद आहे. जेव्हा अजून पाऊस होईल किंवा वरचं धरण भरेल तर तेव्हा पाणी सोडल्यावर पुन्हा ते चालू होईल. तर आमची निराशा झालेली आहे. मित्रांनो, हा जो आहे ना,
हा समोर हा आहे अंब्रेला फॉल. पण पाणी नसल्यामुळे म्हणजे पाणी सोडत नाही डॅममधून, त्यामुळं आता सध्या तो बंद आहे. ठीक आहे. रात्रीचे 8:30 वाजले आणि आम्ही नाशिकमध्ये परत आलो आहे. द होल एक्सपिरियन्स वॉज सो नाईस.